आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर यावर्षी म्हणजेच 2025 मध्ये आषाढी एकादशी आलेली आहे 6 जुलैला रविवारी। आणि आषाढी एकादशीला अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजन कसं करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। काहीही जास्त आपल्याला साहित्य लागणार नाही। अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही पूजा मांडणी कशी करायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर उपवास जो असतो आषाढी एकादशीचा बरेच जण करतात, अनेक भक्तजन करतात हा उपवास। तर आषाढीचा उपवास कधी सोडायचा हा अनेक जणांना प्रश्न पडतो आणि यावर मला अनेक प्रश्न विचारलेले, त्यासाठीच मी हा व्हिडिओ करत आहे। त्याचबरोबर 2 पदार्थ जे आहेत ते एकादशीच्या उपवासाला आषाढी एकादशीला आपल्याला खायचे नाही आहेत। बघा, काही व्रतवैकल्य जे असतात ते जर आपण नियमांनुसार केले तर ते व्रत करण्याचा काहीतरी फायदा आपल्याला होत असतो। त्यामुळे जे पदार्थ आषाढी एकादशीला नाही खायचेत ते तुम्ही त्या दिवशी वर्ज्य करा, ते तुम्ही सेवन करू नका, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। आणि त्याचबरोबर काही गोष्टी असतात, काही कामं असतात ते आपल्या हातून चुकून घडत असतात आणि बघा आपल्याला त्याचं, त्या व्रताचं, त्या दिवसाचं पुण्यफळ जे आहे ते प्राप्त होत नाही। भले तुम्ही उपवास करा किंवा सगळे नियम पाळा, पण काही जर चुका आपल्या हातून छोट्या छोट्या असतात त्या, पण त्या अनावधानाने आपल्या हातून घडतात। त्या जर घडल्या तर कुठे ना कुठेतरी जे व्रत आहे ते पूर्णत्वाला जात नाही। त्यामुळे बघा, नक्कीच शक्य असेल तर तुम्ही या चुका ज्या आहेत त्या टाळायच्या आहेत। ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर आषाढी एकादशीलाच मोठी एकादशी म्हटलं जातं। एकादशीच्या व्रतामध्ये आषाढी एकादशी हे सर्वश्रेष्ठ व्रत समजलं जातं। आषाढी एकादशीचा उपवास मोठ्या संख्येने केला जातो। अनेक भक्तजन लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा एकादशीचा उपवास जो आहे, मोठ्या एकादशीचा उपवास, तर तो केला जातो। आणि याच दिवशी पंढरपूरला विठ्ठलाला भेटण्यासाठी अनेक संतांच्या पालख्या देखील पंढरपूरला येत असतात। विठ्ठलाच्या दर्शनासाठी अनेक भाविक आषाढी एकादशी दिवशी पंढरपूरला जातात। बघा, विठ्ठल म्हणजेच भगवान विष्णूंचं ते रूप आहे। आणि आषाढी एकादशीचा उपवास म्हणजेच काय, तर विठ्ठलासाठी उपवास करणे म्हणजेच भगवान विष्णूंसाठी हा उपवास असतो। त्याचबरोबर तुम्हाला कोणाला जर एकादशीचं व्रत सुरू करायचं असेल, म्हणजे प्रत्येक महिन्याची जी एकादशी असते तर त्या एकादशीचा उपवास सुरू करायचा असेल तर या आषाढी एकादशीपासून तुम्ही नक्कीच एकादशीच्या व्रताला सुरुवात करू शकता। तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये जर आर्थिक नुकसान होत असेल किंवा आर्थिक प्रगती काही केल्याने होत नाही आहे, घराची प्रगती पूर्ण थांबलेली आहे, मुलांची प्रगती थांबलेली आहे, मुलं व्यसनाधीन झालेली आहे, मुलांचं लग्न होत नाही आहे किंवा घरामध्ये संतानप्राप्ती नाही आहे, त्याचबरोबर आजारपण आहेत, काहीतरी मोठा असा प्रॉब्लेम किंवा अडचण तुमच्या आयुष्यामध्ये आहे, कोणत्याही कारणासाठी तुम्हाला जर हे व्रत सुरू करायचं असेल एकादशीचं, नक्की तुम्ही करा। आषाढी एकादशीपासून हे व्रत जे आहे ते तुम्ही सुरू करू शकता। महिन्यामध्ये येणाऱ्या ज्या एकादशी आहेत त्या तुम्ही या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी उपवास करायचा आहे आणि हे एकादशीचं व्रत तुम्ही आषाढी एकादशीला करू शकता। संकल्पयुक्त पण करू शकता, म्हणजे फक्त 1 वर्ष तुम्ही करणार आहात, काहीतरी मनामध्ये इच्छा ठेवून तुम्ही हे व्रत सुरू करू शकता। काही नाही, फक्त आपल्याला एकादशीचा उपवास करायचा आहे आणि या दिवशी शक्य असेल तर तुम्ही विठ्ठलाचं पूजन करा। असं साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला हे व्रत एकादशीचं करता येऊ शकतं, ज्यांना सुरू करायचं आहे त्यांना। ज्यांना शक्य नाही त्यांनी मोठी एकादशी जी असते आषाढी एकादशी जी रविवारी आलेली आहे यावर्षी 2025 मध्ये, तर त्या दिवशीचा उपवास तुम्ही अवश्य करा। स्त्री पुरुष कोणीही हा उपवास, हे व्रत करू शकतात, याला कशाच बंधन नाही। तर आता बघूया रविवारी आषाढी एकादशी दिवशी आपल्याला पूजन कसं करायचं। तर रविवारी आषाढी एकादशी दिवशी लवकर उठण्याचा प्रयत्न करा। उठल्यानंतर आधी आंघोळ करून घ्या। आंघोळ करत असताना डोक्यावरून पाणी घ्यायचं,
त्याचबरोबर अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद, गोमूत्र आणि त्याचबरोबर गंगाजल या वस्तू टाकूनच अंघोळ करा. त्यानंतर नित्य देवपूजा आपली जी असते ती करून घ्यायची आहे. या दिवशी घरामधलं वातावरण प्रसन्न ठेवायचं आहे. मंत्र जाप हे आपल्या घरामध्ये त्याचे सूर जे आहेत ते घुमले पाहिजेत. या दिवशी कोणालाही वाईट किंवा अपशब्द बोलायचे नाहीत. उठल्याबरोबर तुम्ही अशा प्रकारे घरातले जे मोठे आहेत, मोठी माणसं आहेत, त्यांना नमस्कार करा. आता नित्य देवपूजा करून घ्यायची आहे. देवघरातला दिवा लावायचा आहे. त्यानंतर बघा आता पूजा कशी करायची आहे ते मी तुम्हाला सांगते. एक छोटासा पाट चौरंग घ्या आणि पिवळं वस्त्र घ्या. शक्यतो पिवळं वस्त्र असेल तर ते घ्या, नसेल तर तुम्ही कोणतंही वस्त्र वापरू शकता. लाल वापरा, गुलाबी वापरा, हिरवं वापरा, चालेल. पण असेल तर पिवळं जे वस्त्र आहे ते घ्या. ते पाटावर अंथरायचं आहे. आता काय करायचं आहे, थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत. गणपतीची स्थापना त्या तांदळावर करायची, म्हणजे अक्षता करायच्या आणि त्यावर गणपतीची स्थापना करायची आहे. कोणत्याही पूजनाच्या आधी गणपतीची स्थापना करायची, म्हणजे आपलं कार्य निर्विघ्नपणे पार होतं. आणि गणपती बाप्पांची प्रार्थना म्हणायची, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. पूजा सुरू करताना आधी आपल्याला एक दिवा लावायचा आहे. तुपाचा लावा किंवा तेलाचा लावा. फक्त मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा नाही, कारण अग्नीच्या साक्षीनेच आपलं कोणतंही पूजन किंवा शुभकार्य हे पार पडत असतं. त्यानंतर बघा, आपल्या घरामध्ये जे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असते ती घ्यायची. मूर्तीवर आपल्याला दुधाने, पाण्याने, दह्याने, तुपाने, त्याचबरोबर मधाने आणि साखरेने आपल्याला अभिषेक करायचा आहे. किंवा तुम्ही पंचामृत बनवून घ्या आणि त्याने विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला अभिषेक करून घ्यायचा आहे एखाद्या तामणामध्ये. त्यानंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे. आणि जिथे आपण चौरंगावर ही पूजा मांडणी करणार आहोत तिथे आपल्याला काय करायचं आहे, ही मूर्ती ठेवायची आहे. आता विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला आपल्याला तुळशीपत्रांची माळ अर्पण करायची आहे. 11 तुळशीपत्रांची माळ अर्पण केली तरी चालेल, किंवा फक्त एक पान जरी अर्पण केलं तरीही चालेल, पण तुळशीपत्र अर्पण करणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर जी आपली तुळस आहे ती देखील तुम्ही इथे पूजनामध्ये मांडू शकता, किंवा आहे त्याच ठिकाणी जिथे तुळस आहे तुळशीला हळद कुंकू व्हायचं आहे. त्याचबरोबर तुळशीसमोर अवश्य दिवा लावायचा आहे, तुपाचा दिवा लावायचा आहे. गाय वासराची मूर्ती तुमच्याकडे असेल तर अवश्य तुम्ही तिथे पूजनामध्ये, जिथे विठ्ठल रुक्मिणीचं आपण पूजन केलेलं आहे तर तिथे ही गाय वासरूची मूर्ती देखील ठेवायची आहे. विठ्ठलाला चंदन, अष्टगंध हे लावून घ्यायचं आहे. रुक्मिणीला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला हे पूजन करायचं आहे. तुळशीपत्र अवश्य आपल्याला अर्पण करायचं आहे. आणि गायवासराच्या मूर्तीला देखील हळद कुंकू लावून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे असं साधं सोपं पूजन करायचं आहे. आता नैवेद्यामध्ये तुम्ही सुकामेवा ठेवू शकता. काजू, बदाम जे काही सुकामेवा आहे ते तुम्ही ठेवू शकता. त्याचबरोबर तुम्ही जे काही फराळाचं केलेलं आहे ते ठेवू शकता. आणि अवश्य तुम्ही इथे केळी जी आहेत ती ठेवायची आहे. फळांमध्ये तुम्ही इतरही फळं ठेवू शकता, पण केळी आपल्याला आवर्जून ठेवायची आहेत या पूजनामध्ये. त्याचबरोबर पाण्याने भरलेला एक आपल्याला कलश घ्यायचा आहे आणि तिथे तो ठेवायचा आहे, किंवा तांब्या भांड ठेवलं तरीही चालेल. त्यानंतर गणपतीची आपल्याला आरती म्हणायची आहे. विठ्ठलाची आरती म्हणून घ्यायची आहे, कापूर आरती करायची आहे. आता विठ्ठल रुक्मिणीचा फोटो किंवा मूर्ती नाही आहे तर मग काय करायचं, तर घरातलं जे बाळकृष्णाची मूर्ती आहे ती तुम्ही घ्यायची आहे आणि त्या मूर्तीचं पूजन करायचं आहे. कारण विठ्ठल म्हणजेच भगवान विष्णूंचं रूप आहे आणि बाळकृष्ण म्हणजेच भगवान विष्णूंचं रूप आहे. त्यामुळे तुम्ही
बाळकृष्णाचा फोटो किंवा मूर्ती देखील तिथे ठेवू शकता, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती नसेल तर. अशा प्रकारे हे पूजन करायचं आहे. हे पूजन आपल्याला दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता, पण शक्यतो सकाळी लवकर उठून तुम्ही हे पूजन केलं तर फार योग्य होईल. नाहीतर तुम्ही तुमच्या वेळानुसार दिवसभरात कधीही करू शकता. सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे आपल्याला, गणपती बाप्पांची आणि विठ्ठलाची आरती तिथे म्हणायची आहे. तर अशा प्रकारे हे पूजन करायचं आहे आपल्याला. आता या दिवशी काय असतं तर उपवास असतो बऱ्याच जणांचा. तर उपवासासाठी तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊ शकता. यामध्ये तुम्ही शक्यतो गोड पदार्थ खाऊ शकता, राजगिऱ्याचा लाडू खाऊ शकता किंवा उपवासाचा शिरा जो असतो तर तो खाऊ शकता. त्याचबरोबर फळं जी आहेत ती आपल्याला खायची आहे. केळी किंवा बाकीची जी फळं आहेत ती तुम्ही खाऊ शकता. उपवासाला खूप जास्त तिखट तेलकट पदार्थ टाळायचे आहेत, कारण या तिखट तेलकट पदार्थामुळे आपल्या शरीराला देखील त्रास होतो. कारण उपवासामुळे आधीच आपल्या शरीरातलं पाणी कमी झालेलं असतं आणि जेव्हा आपण तिखट तेलकट जास्त प्रमाणात खातो तेव्हा आपल्याला थकवा जाणवतो आणि शरीराला त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणून तिखट तेलकट हे टाळायचे. शक्यतो गोड पदार्थ आपल्याला खायचे. फळाहार घ्यायचा आहे. म्हणजेच काय तर फळं जास्त प्रमाणात खायचे, म्हणजेच पाण्याचं प्रमाण आपल्या शरीरात वाढीस लागतं. तर या आपल्याला गोष्टी करायच्या आहेत. या दिवशी बघा बाहेरचं अन्न शक्यतो आपल्याला टाळायचं आहे. बरेच जण बाहेरची म्हणजे लस्सी किंवा ताक हे पदार्थ घेतात. तर तसं न करता घरामध्ये बनवलेलं ताक किंवा लस्सी असेल ते तुम्ही घेऊ शकता. शक्यतो बाहेरचे पदार्थ आपल्याला टाळायचे आहेत, कारण त्यामध्ये भेसळ असते, प्रिझर्वेटिव्ह असतात. त्यामुळे बघा हा जो उपवास आपण केलेला आहे शक्यतो सात्विक अन्न, घरी बनवलेलं अन्न आपल्याला खायचं आहे, हे लक्षात घ्या. मग तुम्ही ताक दही हे देखील खाऊ शकता. आषाढी एकादशीचा उपवास आपल्याला रविवारी करायचा आहे संपूर्ण दिवसभर आणि संध्याकाळी रात्री देखील हा उपवास करायचा आहे. म्हणजे उपवासाचेच पदार्थ खायचे आहेत. रविवारी आपल्याला आषाढी एकादशीचा उपवास सोडायचा नाही. हा उपवास दुसऱ्या दिवशी सोमवारी आपल्याला सोडायचा असतो. सोमवारी तुम्ही काहीतरी सात्विक अन्न जे आहे घरामध्ये शिजवलेलं, भाजी पोळी वरण भात यावरती तुम्ही हा उपवास सोडायचा आहे. उपवास सोडताना एखादा गोड पदार्थ करा, शिरा करू शकता किंवा कोणताही गोड पदार्थ करा आणि त्यावर तुम्ही हा उपवास सोडायचा आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला दूध साखरेचा नैवेद्य जिथे पूजन केलेलं आहे तिथे दाखवायचं आहे, आरती म्हणायची आहे, दिवा लावायचा आहे आणि नंतर आपल्याला उत्तर पूजा करायची आहे. जो काही तुम्ही गोडाचा पदार्थ शिरा वगैरे केलेला आहे तो तिथे दाखवू शकता आणि उपवास सोडताना तोच शिरा तुम्ही पहिल्यांदा खायचा आहे, उपवास सोडायचा आहे. आता अजून एक गोष्ट म्हणजे ज्यांचा सोमवारचा उपवास असणार आहे त्यांनी काय करावं लक्षात घ्या. आषाढी एकादशी रविवारी आहे आणि आषाढी एकादशीचा उपवास तुम्ही सोमवारीच सोडायचा आहे सकाळी 12च्या आत. आणि सोमवारी तुम्हाला एक वेळेच जेवण करायचं आहे. म्हणजे उपवास सोडताना जे तुम्ही सात्विक अन्न खाणार आहात तर ते घ्यायचं आहे आणि पुन्हा संपूर्ण दिवस सोमवारचा तुम्हाला काय करायचं आहे, व्रत करायचं आहे. म्हणजेच काय, सोमवारी जेव्हा तुम्ही उपवास सोडणार तेव्हा तुम्ही जेवण करणार, पण तुम्ही रात्री जेवण करायचं नाही. तर त्याऐवजी तुम्ही फराळाचं काहीही खाऊ शकता किंवा फळं खाऊ शकता. फक्त पुन्हा सोमवारी संध्याकाळी किंवा रात्री आपल्याला जेवण करता येणार नाही. तर उपवासाचे पदार्थ करून तुम्ही हा उपवास करू शकता. म्हणजेच सोमवारी एक वेळ तुम्ही अशा प्रकारे सकाळी उपवास सोडताना जेवण करायचं आहे. बऱ्याच जणांचा असा प्रश्न होता की सोमवारचा उपवास असणाऱ्यांनी काय करावं, त्यासाठी मी हे तुम्हाला सांगितलेलं आहे. आता बघूया की आषाढी एकादशीला कोणते 2 पदार्थ आपल्याला खायचे नाही आहेत आणि कोणती 2 कामं आपल्याला टाळायची आहेत. तर बघा, एकादशी दिवशी रविवारी आपल्याला कांदा, लसूण त्याचबरोबर वांग हे पदार्थ खायचे नाही आहेत. ज्यांचा उपवास आहे ते तर हे खाऊ शकणार नाहीत, पण ज्यांचा उपवास नाही त्यांनी देखील या दिवशी वांग किंवा कांदा लसूण वर्ज्य असणारं जेवणच जेवायचं आहे. आणि शक्यतो आपल्याला काय करायचं आहे, घरामध्येच जेवण जे आहे ते बनवायचं आहे आणि ते खायचं आहे. आता तुम्ही कामानिमित्त बाहेर राहत असाल किंवा विद्यार्थी असाल तर त्याला आपण काही करू शकत नाही. मग तुम्ही उपवासाचे पदार्थ जे आहेत तर ते खाऊ शकता. त्याचबरोबर ना, जे सोलाने असतात जसं की
पावटा, वाटाणा, तर यांसारख्या बिया ज्या आहेत तर त्या पण आपल्याला एकादशी दिवशी खायच्या नाहीत, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर जे फ्रूट ज्यूस असतात जे आपण मॉलमधून वगैरे आणतो तर ते देखील शक्यतो या दिवशी खाऊ नका. त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ज असतात. त्याऐवजी तुम्ही फळं आणून ती खा, ती चालतात. पण अशा प्रकारे पॅकिंगमधले जे काही पदार्थ आहेत ज्यामध्ये प्रिझर्वेटिव्ज वापरलेले आहेत, ताक आहे, तर असं तुम्ही करू नका. घरामध्ये बनवलेलं अन्न तुम्ही घेऊ शकता. दुधाचे पदार्थ देखील तुम्ही या दिवशी खाऊ शकता. पण बघा, आईस्क्रीम किंवा अशा प्रकारचे जे पदार्थ असतात भेसळयुक्त, तर ते तुम्ही खायचे नाही आहेत. घरामध्ये तुम्ही बनवून जे पदार्थ आहेत दुधाचे ते खाऊ शकता. आता काही चुका आपल्याला टाळायच्या आहेत. आषाढी एकादशी आहे, त्यामुळे तुळशीचं पूजन अवश्य एकादशी दिवशी करायचं आहे. आणि एक चूक बऱ्याच जणांकडून घडते ती म्हणजे बघा, विठ्ठलाला किंवा भगवान विष्णूंना एकादशी दिवशी तुळस अर्पण करावी लागते. त्यासाठी बरेच जण तुळस तोडतात. लक्षात घ्या, एकादशी दिवशी रविवारी आपल्याला चुकून पण तुळशीची पानं तोडायची नाहीत. तुम्ही विकत आणा पानं, चालतील, पण त्या दिवशी रविवारी आपल्याला तुळशीची पानं जी आहेत ती तोडायची नाहीत. ती तुम्ही आदल्या दिवशीच, ती पण सकाळी संध्याकाळच्या आधीच ती तोडून ठेवा. एखाद्या कापडामध्ये ती ठेवा स्वच्छ धुवून, आणि तुम्ही रविवारी एकादशी दिवशी ती वापरू शकता. ही चूक बऱ्याच जणांकडून होते. दुसरी गोष्ट म्हणजे तुळशीला एकादशी दिवशी आपल्याला पाणी अर्पण करायचं नाही. तुळशीचं एकादशीचं व्रत जे असतं ते खंडित होतं जेव्हा आपण एकादशी दिवशी तुळशीला पाणी अर्पण करतो त्यावेळेस. त्यामुळे आपल्याला हे काम देखील करायचं नाही. आषाढी एकादशी दिवशी कोणाला अपशब्द बोलायचे नाही. घरामध्ये कोण आलेलं असेल तर अपमान त्यांचा करायचा नाही, तर त्यांना सन्मानपूर्वक वागणूक द्यायची. कितीही छोटा माणूस असेल किंवा मोठा असेल तरी देखील आपल्याला व्यवस्थितच त्यांच्याशी वागायचं आहे, बोलायचं आहे. आषाढी एकादशी दिवशी शक्यतो अन्नदानावर आपल्याला जास्त भर द्यायचा आहे. यथाशक्ती जमेल त्या गोष्टीचं तुम्ही दान या दिवशी करायचं आहे. फळं असेल, केळी असतील, किंवा जर तुम्हाला अन्नदान करणं शक्य असेल तर या दिवशी अवश्य तुम्ही अन्नदान करा. या दिवशी आपल्याला काळे कपडे चुकूनही घालायचे नाहीत, कारण बघा, काळ्या रंगाचा प्रभाव हा तसाच नकारात्मक असतो. त्यामुळे एकादशी दिवशी रविवारी आपल्याला शक्यतो पिवळ्या रंगाचे कपडे जे आहेत ते परिधान करायचे आहेत, किंवा तुम्ही इतर कोणत्याही रंगाचे कपडे परिधान करू शकता, पण शक्यतो काळा रंग आपल्याला वर्ज करायचा आहे. तर या काही गोष्टी होत्या त्या तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला जर माहिती महत्त्वपूर्ण वाटलेली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वांना ही माहिती समजेल. आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.